नमस्कार, कसे आहात सगळे? तर नक्की चांगले असेल. मी पूनम, मी आपल्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज आम्ही चाललो आहे सुट्टी कारण गणपतीला जायचं होतं पण मिळाली नव्हती, पण आज अचानक मिळाली सुट्टी. तर आता आम्ही गाडीवरून सुट्टीला जाणार आहे पुणे टू कोल्हापूर. बघू आमचा प्रवास कसा होतो. आणि आपण मस्त टिकटाक रेडी झाले. आणि दाखव आणि याचं गॉगल ये. तर बघू आमचा प्रवास कसा होतो. बस खूपसं पाऊस नाही आला पाहिजे. चला बाय. तर वातावरण अचानक खूपच खराब झालं. आम्हाला वाटलं येईल पाऊस, पण पाऊस नाही आला तितक्यात. आणि ट्रॅफिक तर इतकं होतं की आम्ही एक 15-20 मिनिट ट्रॅफिकमध्येच अडकलेलो. त्यामुळं खूप दगदग झाली, त्रास वगैरे खूप झाला. पण फायनली आम्ही तरी लवकर पोहोचलो. आणि आम्ही आता पुण्याच्या बाहेर पडलो आहे. मिनिमम आम्ही 1.5-2 तासात आम्ही पुण्याच्या बाहेर पडलो. त्यानंतर ह्या भुयारीतून जाताना खूप मस्त वाटत होतं. 2 टनेल लागले आम्हाला जाता जाता. तर खूप भारी वाटत होतं त्यातून. त्यामुळे थोडासा व्हिडिओ पूजा आता जेवण वगैरे झालं. आता पुन्हा प्रवास. हे दोघं रिकामीच बसला. माझ्या पायात हे, माझ्या हातात बॅग. चहा प्यायचा मूड झाला कारण पाऊस आलाय त्यामुळे. आणि आणि पाऊस आलाय. मग भिजली. आणि काय आता काय प्यायचं आपण? चाय प्यायचं. पाऊस मोठा आलाय ना. त्यानंतर हा असा मस्त असा व्ह्यू झालेला. म्हणजे पूर्ण पुणे वगैरे सगळं सोडून आम्ही बाहेर आलो आणि पूर्ण सगळीकडे हिरवळ अशी चांगली छान वाटत होती. पाऊस आलेला आहे आणि आम्ही दोघांनी पण रेनकोट आणले. पाऊस येणार नाही पण आला. इतका मोठा नाही आहे पण आहे बाहेर. आता आम्ही घाटात आहे. थोडंसं घाटात थांबलो आणि थोडेसे फोटो काढले. आता मी पुन्हा चाललो. त्यानंतर फायनली आम्ही आपल्या कोल्हापूरमध्ये एंट्री करत आहोत. खूप भारी वाटतं कारण तुम्ही कितीही कुठेही फिरा पण आपलं गाव, आपलं कोल्हापूर ते कोल्हापूरच असतं. दुकानात आलं जातं गणपतीला त्यांचं सीझन होतं. दुकानातच भेट घेऊन गेलो. त्यानंतर पप्पा तिच्या आजोबा इतके तिला चॉकलेट देतात तर तिच्यासाठी आईस्क्रीम चॉकलेट वगैरे घेऊन आले. आणि 5 मिनटं भेटून आम्ही आता पुन्हा चाललो. तर आता आम्ही चाललो आहे सासरी कारण मला सासर माहेर जवळच आहे. त्यामुळे जाता जाता दुकानात भेट घेऊन आता आम्ही चाललो सासरी. उद्या घ्यायचं आता बोलायला घेऊन आजीने ढाळं ठेवलं कोल्हापूर नको म्हणलेलं. आणि काय कुठं आहे मुकुट? नुसत्या आईने साडी नेसवल्या त्या मुकुट्यासाठी तर प्रवास करून खूप थकलो आम्ही. डोळे बघा इतके बेकार झाले होते, रडल्यासारखे.
हे काही फोटोज आमच्या जर्नीचे. हे म्हणत होते की तुला लाँग ड्राईव्हवर जायचं होतं, तर क्वार्टर्स ते सासरपर्यंतची ही आमची लाँग ड्राईव्ह कशी वाटली नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि काळजी घ्या सगळे. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर हे आमचे काही जर्नीचे फोटोज. यांनी काही जास्त चांगले काढले नाहीत, थोडेच काढले पण ठीक होते. तर हे 2-4 फोटो काढले तिथे घाटामध्ये. तर व्ह्यू मस्त होता, पण त्यांनी अलीकडे नाही थांबवलं, थोडंसं पुढे येऊन थांबवलं. तिथे इतकं चांगलं वाटत नव्हतं, पण ठीक आहे म्हटलं, कारण पावसामुळे आम्ही जास्त गडबड केली घरी लवकर यायसाठी. तर हे आमचे काहीसे फोटोज. तर कसा व्लॉग वाटला नक्की सांगा. आणि मम्मी पप्पांना आम्ही गडबडीत भेटलो, कारण त्यांचं पण दुकानात गिऱ्हाईक वगैरे होतं आणि आम्हाला पण घरी पटकन यायचं होतं. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. धन्यवाद.